अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। नमस्कार। आज आम्ही इस्लामपूर शहरामध्ये आमचे नेते सन्मान्य भारतीय जनता पार्टीचे सांगली जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील दादा यांच्या सूचनेनुसार, यांच्या मार्गदर्शनाखाली, यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा, ओबीसी मोर्चा व अल्पसंख्याक मोर्चाच्या वतीने आज महात्मा गांधीजींच्या जयंतीनिमित्त आपल्या देशाचे पंतप्रधान सन्मान्य नरेंद्र मोदी साहेबांच्या सूचनेनुसार आज आम्ही 1 ऑक्टोबर 1 तास स्वच्छतेसाठी यासाठी आम्ही आज इस्लामपूर शहरामध्ये ख्रिश्चन मंगला परिसरामध्ये जे काही अस्वच्छ या ठिकाणी एरिया होता तो आम्ही स्वच्छ करण्याचा या ठिकाणी प्रामाणिक प्रयत्न केला। यासाठी आम्हाला आमचे या ठिकाणी उपस्थित असलेले युवा मोर्चाचे सरचिटणीस सन्मान्य संदीपराज पवार मेहरबान, युवा मोर्चाचे ओबीसी मोर्चा सरचिटणीस सन्मान्य अल्ताबाई तहसीलदार, ओबीसी मोर्चाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य सन्मान्य गौरवभाऊ खेतमर, आमचे मिलिंददादा आढाव, या ठिकाणी नगरपालिकेचे साहेब सोमनाथ जाधव, ताटे साहेब, तसे आलेले आमचे सर्व युवक या ठिकाणी उपस्थित आहेत। खरं तर आज आपल्याला स्वच्छतेचं महत्त्व सांगणारे या ठिकाणी आपले पंतप्रधान आपल्याला लाभले आहेत। स्वच्छ भारत योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही काम करतो ना, इथून पुढे देखील आम्ही ओबीसी मोर्चा असेल, भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून असेल, युवा मोर्चा असेल, या ठिकाणी स्वच्छता सातत्य ठेवण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत। एवढेच मी या ठिकाणी सांगतो। आणि नगरपालिकेचे आम्हाला सहकार्य त्यांचे देखील आम्ही ताटे साहेबांचे विशेष आभार मानतो। त्यांनी आम्हाला टेके साहेबांचे मी आभार मानतो। त्यांनी आम्हाला काही साधन उपलब्ध करून दिले आहेत, ट्रॅक्टर उपलब्ध करून दिला आहे। आलेल्या सर्व स्वच्छता कर्मचाऱ्यांचे फार्मसी आणि या ठिकाणी आमच्या या ठिकाणी फार्मसी कॉलेज पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचे सर या ठिकाणी उपस्थित, सर्व विद्यार्थी उपस्थित, त्यांचे देखील हिंगमेरे सर या उपस्थित आहेत, त्यांचे देखील या ठिकाणी मी स्वागत करतो। आणि या स्वच्छतेचा कार्यक्रम असंच आम्ही चालू ठेवणार आहेत। आणि आम्ही या ठिकाणी शपथ घेतो की आम्ही आठवड्यातल्या दर शनिवारी या ठिकाणी आम्ही स्वच्छता इस्लामपूर शहरामध्ये करणार आहे। एवढंच बोलतो, थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।